जय श्रीराम. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचने ह्या पुस्तकातील आज 29 मेचं प्रवचन. भगवंताची तळमळ लागायला पाहिजे. ज्याला जे आवडते ते आपण केले तर त्याला ते गोड लागते. भगवंताला प्रेमाशिवाय दुसऱ्या कशाचीच गरज नाही. भगवंताचे प्रेम यायला त्याच्याशी आपलेपणा लावून ठेवावा. भगवंत जोडल्याशिवाय नाहीच राहणार असे ठरवावे. भगवंत जोडावा हे ठरल्यावर मला लोक नावे ठेवतील याचा विचार कशाला करायचा. निश्चय आहे तिथे सर्व काही सुचते. तळमळ लागली म्हणजे मार्ग दिसतो. साधू संत मार्ग दाखवायला सतत तयार असतात. मात्र आपण आपली देहबुद्धी बाजूला ठेवून त्यांना शरण जावे. सर्व जग जर भगवंताचे आहे तर मग काळजीचे कारण काय. उपाधी कोणी लावून घेतली. माझी मीच. मी निर्दोष होईन तेव्हाच लोक मला तसे दिसतील. आपल्या सर्व अवगुणांना कारण म्हणजे मी रामाला विसरलो हेच आहे. परमात्म्याचा विसर पडतो हेच खरे पाप. कोणी पाहत नसेल तिथे वाईट कर्म आपण करतो, पण भगवंत चोहोकडे पाहतो अशी जाणीव ठेवली म्हणजे असे पाप घडणार नाही. कोणतेही कर्म करताना फळाची आशा धरली तर ते घातक होते. त्याने भगवंत जवळ आणला जातो ते चांगले कृत्य. स्नान संध्या केली आणि व्यवहार खोटा केला तर त्या संधीचा काय उपयोग. मनात कोणताही हेतू न धरता परमेश्वरावर श्रद्धा ठेवून वागावे. मन परमेश्वराला अर्पण करावे. ते दुसरीकडे गुंतवू नये. एकदा अर्पण केलेल्या मनाला जर पुन्हा विषयाचा आनंद झाला तर ते अर्पण झाले नाही असे समजावे. मनात कोणताही हेतू न धरता परमेश्वरावर श्रद्धा ठेवून वागावे. मन परमेश्वराला अर्पण करावे. ते दुसरीकडे गुंतवू नये. एकदा अर्पण केलेल्या मनाला जर पुन्हा विषयाचा आनंद झाला तर ते अर्पण झाले नाही असे समजावे. माझा प्रपंच व्हायला असेल तसा हो, पण तुझा विसर पडून देऊ नकोस असे अनन्य भावाने भगवंताला म्हणावे. प्रत्येक कृतीत मी भगवंत आहे ही जाणीव ठेवावी. पडत्या काळातही जो भगवंताचा होऊन राहतो त्याला कशाचीच भीती नाही वाटत. पांडवांच्या जवळ प्रत्यक्ष भगवान असताना त्यांना किती संकटे सोसावी लागली. संकट येऊ देऊन मग त्यातून बाहेर काढण्यापेक्षा भगवंताने संकटेच टाळली का नाहीत याचे उत्तर देणे सोपे आहे. पुष्कळ वेळा आपल्यावर येणारे